आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हिरेजी कुठे हाय? वाटेत असतील, फोन करून बघते. कसा आहेस बलमा? बघतोयस नव, कालपासून मी जेलात आहे आणि आमच्या पूज्य पिताश्रींना आज सुचलंय लेकाची चौकशी करायचं. तुम्हाला लय बरं वाटलं असेल ना मला परत जेलात गेलेलं बघून? कुठल्या बापाला पोराला जेलात जाताना बघून बरं वाटेल रे? काय जीव तळमळतो ते बाप झाल्याशिवाय नाही कळणार तुला. मग मी पहिल्यांदा जेव्हा जेलात गेलो होतो तेव्हा नव्हता का तळमळला तुमचा जीव? जाऊ दे, तुम्हाला बोलण्यात काही उपयोग नाही, कारण आपलं ना आता तवाच तुटलंय जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्यामुळे जेलात गेलो. हो चित्रकार, ही समजा बोलत बसायची आहे का? वकिलाची बोलू दे की. एवढंच वाटत होतं तर व्हायचं होतं की वकील. कशाला चित्रकार झालात? 4 पैसे तर कमवले असते तुम्ही. वकील साहेब बोला तुम्ही. मला जरा माझ्या अशिलाशी बोलायचं आहे. इकडे. मंजू काय झालं? एवढ्या टेन्शन मध्ये काय? सर, हिअरिंगची वेळ झाली आणि पुष्कर आणि रुपाली दोघं बी फोन उचलनात. मग ठीक आहे, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, येत असतील ते. लिसन केअरफुली, तू तुझं काम व्यवस्थित केलंस ना, मग होईल सगळं ठीक. हा, ओके. इकडे. नक्की काय घडलं ते मला अगदी सविस्तर सांगा. वटपौर्णिमेच्या दिवशी पहिल्यांदा रुपाली बलमाला दिसली होती. असं झालं होतं सगळं? असं काहीही झालेलं नाहीये. हो, पण मी स्वतः कबूल करतोय की. सोडा हो, ते मला खरं तर तात्या साहेबांनी पाठवलंय तुम्हाला सोडवायला. तेव्हा मी जे सांगेल त्याला हो म्हणायचं, बाकीच्याला नाही म्हणायचं. कळलं? हो. बघा, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आणि आम्ही पडलो कायद्याचे मित्र, त्याच्यामुळं आमचा ऐका. कळलं? कुणी काहीही विचारलं तरी आपण काय उत्तर द्यायचं? हो. तुम्ही नका हो बोलू, यांनी बोलायला हवं. हो. सत्या, वकील साहेब काय म्हणते ते ध्यानात ठेव बरं का. काही झालं तरी हो म्हणायचं. कळलं का? हो. चालेल, मी तू नाही हो म्हणायचं, सत्याने हो म्हणायचं. हा, सत्य हो म्हण. पुष्की, चल की. अरे किती घाबरशील? एकतर सकाळपासून फोन पण बंद करून ठेवलाय. अगं जाण, ऐक ना, मला वाटतं आपण घरी जायला पाहिजे. ते सत्ताही त्याचे पंटर आहेत ना, अगं डोक्याने येडे आहेत, काय पण करतात. मला अनुभव आहे ना. चल आपण घरी जाऊया.
पुष्की आता ते पोलीस स्वतः ऍक्शन घेतात म्हटल्यावर तुला काय गरज आहे टेन्शन घ्यायची? तू चल चल लवकर, सांगते ना मी तुला, चल. अगं पण नको, ऐक माझं, नको जायला. की एकतर मंजूने आपल्यामुळे लई सहन केलंय हा, आणि त्यात तू तिचंच नाव घेतलंस. तिने माझ्या पुष्कीचा जीव वाचवलाय ना. आता आज चल आणि सगळं खरं खरं सांगून टाक. हा चल. अगं काय झालं तर चल रे, काय नाही होत, चल. आज सत्याला जामीन मिळालाच पाहिजे. अरे तात्यासाहेबांनी वकील दिलाय, जामीन होणारच की रे. ते बी आहेच म्हणा. एकदा जामीन झाला की टेन्शनच नाही. ही असली नाक्यावरची गुंडगिरी इथं नाही करायची. सोड माझ्या नवऱ्याचा हात, सोड म्हणते ना. ए सोडतोय आता. ए झिपरे, आज जाऊन सत्याच्या विरोधात काय बोललास? रिक्षाचं पासिंग सकट तुझं पासिंग करून टाकीन, असा गायब करीन. पोलिसांना काय नासाला पण गावायचं नाहीस. एवढी हिंमत आहे ना तुझ्यात? मग आज जाऊन पोलिसांसमोर दे की अशी धमकी. मग बस जाऊन जेलमध्ये तुझ्या मित्रासोबत तू पण. हं. मंजू, कशी आहेस? काल सत्यासाठी रात्रभर पोलीस स्टेशनला थांबलीस ना? म्हणजे एक पोलीस म्हणून आणि एक बायको म्हणून अशी दोन्ही कर्तव्य काल पार पाडलीस. मला खूप अभिमान वाटतो तुझा. ते बी माझंच काम होतं की. मंजू, तुझ्याकडे एक गोष्ट मागायची होती. विनंती आहे, मागू का? हो पप्पा, विनंती काय करताय? मागा की, जे काय ते बिंदास सांगा. मंजू, आपल्याला सत्याची ही केस बाहेरच्या बाहेर सोडवता येईल का ग? नाही म्हणजे कोर्टाची पायरीच चढावी लागू नये असं काय करता येईल का बघ ना. मला माहितीये तुझ्या मनात आता काय विचार चालले असतील. मी हे असं का बोलतोय असंच वाटतंय ना तुला? पण त्या पाठीमागे एक कारण आहे. सत्य एकदा जेलमध्ये गेला होता आणि त्याला मी जाऊ दिलं होतं. तेव्हा मला ते योग्य वाटलं होतं. पण तेव्हापासून आमच्या बाप लेकामध्ये दुरावा निर्माण झाला, जो आज तागायत भरून नाही निघाला ग. आमच्या दोघांचं नातं संपलंच. मला आता असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या दोघांचं नातं तुटू नये. पप्पा, तुमची घालमेल कळते मला. तुमचं नातं तुटलं कारण तुमचं नातं होतं बापलेकाचं.